Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. In this video, we are going to cover another previous year question on MST CET 2021. Questions based on thermodynamics chapter, and let us see the question. So, बघा आता, what is the value of delta H minus delta U for the formation of? बघा आता सुरुवातीला बघून घेऊ कशाची व्हॅल्यू विचारली आहे. सो व्हॅल्यू विचारली आपल्याला डेल्टा एच मायनस डेल्टा यू. सो दोघांचं रिलेशन असेल असं इक्वेशन बघू. ते इक्वेशन असेल डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. बघा आता यामध्ये डेल्टा एच आणि डेल्टा यू दोघांचं रिलेशन मिळून जाईल. सो इक्वेशन आहे डेल्टा एच मायनस डेल्टा यू, तसं आपण त्याला कन्वर्ट करू शकतो डेल्टा एच मायनस डेल्टा यू इक्वल टू डेल्टा एन जी आर टी. बघा आता इक्वल टूच्या राईट साइडला बघा डेल्टा यू होता, लेफ्ट साइडला शिफ्ट केला तर प्लस बिकम मायनस डेल्टा एच मायनस डेल्टा यू. सो आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहे डेल्टा एन जी आर टी ची, आणि या व्हॅल्यूवरून आपल्याला मिळून जाईल आन्सर. सो बघा आता डेल्टा एन जी आर टीच्या व्हॅल्यूसाठी काही गिव्हन असेल आपल्याला. फॉर द फॉर्मेशन ऑफ, बघा आता कशाचं फॉर्मेशन होत आहे बघा, 2 मोल्स ऑफ अमोनिया. फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ अमोनिया. 2 मोल्स ऑफ अमोनिया फॉर्म होत आहे. बघा आता 2 मोल ऑफ अमोनिया. 2 मोल ऑफ अमोनिया. अमोनिया असेल NH3. बघा आता अमोनिया असेल NH3. NH3 फॉर्म होत आहे फ्रॉम S2 अँड N2. S2 आणि N2. S2 गॅस असेल बघा आता, अँड मीन्स प्लस N2 गॅस. बघा आता S2 आणि N2 ची रिएक्शन होईल 2 मोल्स ऑफ अमोनिया फॉर्म होत आहे. बघा आता 2 मोल्स ऑफ अमोनिया मीन्स पुन्हा होऊन जाईल ट्वाइस NH3. अमोनिया असेल NH3, 2 मोल्स ऑफ अमोनिया रिप्रेझेंट करू 2 NH3. बघा आता 2 मोल्स ऑफ NH3 फॉर्म होत आहे S2 आणि N2 पासून. सो आता प्रोडक्ट साइड आणि रिएक्टंट साइड दोन्ही साइड बॅलन्स असल्या पाहिजे. सो बघा ट्वाइस एन मीन्स 2 मोल्स ऑफ अमोनिया आहे, N 2 टाइम्स प्रेझेंट आहे. सो N2 आहे, रिएक्शन बॅलन्स आहे N साठी. आणि S साठी बघा H इज 2 into 3 6. H बघा काय असेल 2 into 3 6 असेल. सो रिएक्टंट साइडला पण H किती लागतील 6 लागतील. या साइडला H असेल 3, सॉरी या साइडला बघितलं तर H असेल 2. बघा आता या साइडला बघा ट्वाइस H3. ट्वाइस H3 मीन्स H होऊन जातील 6. 2 into 3 6. सो या साइडला पण H लागेल आपल्याला 6, पण सध्या या साइडला प्रेझेंट आहे 2. सो याला 6 करायसाठी आपल्याला याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स 3 मोल्स ऑफ H2 यूज करावं लागेल. 3 into 2 पुन्हा काय होऊन जाईल 6. बघा आता H बॅलन्स झालाय. N बघा इथे N2 आहे आणि इथे काय ट्वाइस N आहे. सो N ऑलरेडी बॅलन्स असेल. बघा आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे डेल्टा एच मायनस डेल्टा यू. सो डेल्टा एच मायनस डेल्टा यू साठी आपल्याकडे आहे डेल्टा एन जी आर टी. सो आता बघा डेल्टा एन जी यावरून फाइंड करू शकतो आपण डेल्टा एन जी ची व्हॅल्यू. अमोनिया सुद्धा आपण गॅसमध्ये गॅसियस स्टेट मध्ये. आता बघा हायड्रोजन गॅसियस स्टेट, नायट्रोजन पण गॅसियस स्टेट अँड अमोनिया पण गॅसियस स्टेट मध्ये असेल. सो डेल्टा एन जी ची व्हॅल्यू असते नंबर ऑफ गॅसियस ऑन प्रोडक्ट साइड. नंबर ऑफ गॅसेस ऑन प्रोडक्ट साइड बरोबर, मायनस नंबर ऑफ मोल्स. इथे पण नंबर ऑफ मोल्स घेऊन घ्या. नंबर ऑफ मोल्स गॅसेस ऑन प्रोडक्ट साइड, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस ऑन रिएक्टंट साइड. बघा आता प्रोडक्ट साइड मायनस रिएक्टंट साइड. प्रोडक्ट साइडला जर गॅसेस मोल बघितले तर 2 मोल्स आहेत. बघा इकडे बघून घ्या आपण 2 मोल्स असतील प्रोडक्ट साइडला. डेल्टा एन जी इक्वल टू 2 मोल्स. आणि रिएक्टंट साइडला बघा 3 मोल्स ऑफ H2 आहे, मीन्स 3 H2 झाले, प्लस याच्या समोर काही नाही तर 1 असेल. सो 3 + 1 4. 4 मोल्स ऑफ आपल्याला रिएक्टंट मिळतील. सो आपल्याला करावं लागेल 2 - 4. बघा आता 4 मोल्स कसं आलं. 4 मोल्स बघा रिएक्टंट साइडला 3 H2 आहे, मीन्स 3 मोल्स ऑफ हायड्रोजन आहे, 1 मोल ऑफ नायट्रोजन आहे. दोन्ही मिळून होऊन जाईल 3 + 1 4. सो 4 मोल्स ऑन रिएक्टंट साइड. बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस ऑन रिएक्टंट साइड. सो 4 मोल्स ऑन गॅसियस साइड, सॉरी 4 मोल्स ऑन रिएक्टंट साइड. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस ऑन प्रोडक्ट साइड. प्रोडक्ट साइडले बघा ओनली NH3 प्रेझेंट आहे आणि NH3 चे मोल्स आहेत 2. त्यानंतर बघा 2 - 4 असेल -2. डेल्टा एन जी बघा 2 - 4 होऊन जाईल -2. सो आता आर ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन नाही आहे, किंवा आर ची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट आहे तर घेऊ पण घेऊ शकतो. पण आपल्याला ऑप्शन्स जे गिव्हन आहे सगळे आर टीच्या टर्म मध्ये गिव्हन आहे. सो ऑप्शन्स मध्ये बघून आपण सॉल्व्ह करू शकतो.
बघा आता डेल्टा एच मायनस डेल्टा यू इक्वल्स टू डेल्टा एन जी ची व्हॅल्यू पुट करा -2, डेल्टा एन जी ची व्हॅल्यू असेल -2 RT. बघा ऑप्शन ही RT च्या टर्म्स मध्ये गिव्हन आहेत तुम्हाला. तर बघा डेल्टा एच मायनस डेल्टा यू ची व्हॅल्यू असेल -2 RT आणि असाच ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल ऑप्शन्स मध्ये. सो आन्सर झाला आपला -2 RT. So value of what is the value of delta H minus delta U? So delta H minus delta U असेल -2 RT. बघून घ्या आणि सॉल्व्ह करून बघा एकदा.